मग जेव्हा सुट्ट्या घेण्याची वेळ येते, हं. तेव्हा कसं पाहिलं जातं? तू जेव्हा सुट्ट्या मागते का? मग मॅनेजर अप्रूव्ह करतो का, की कसं आहे इथे? खूप छान आहे. म्हणजे सगळ्यात पहिला मी तुला माझा अनुभव सांगेल पहिल्या वर्षाचा. आता सगळ्यात पहिल्या वर्षी इथे मी जेव्हा आली, तेव्हा मी म्हणजे आपण कुठेच नाही फिरलो. कारण काय आपण माहीत नव्हतं, नवीन हं. होतो किंवा जवळपासचं बघत होतो. खूप सुट्ट्या साठल्या होत्या. तर साधारण ऑगस्ट-सप्टेंबरकडे ईमेल आला. म्हणजे मॅनेजरच्या मॅनेजर किंवा एक हाय लेव्हल ईमेल, की तुमच्या इतक्या सुट्ट्या बाकी आहेत, त्या तुम्ही लवकर घ्या. कारण त्या डिसेंबरला इलॅप्स होणार आहे. मी उडाले. म्हणजे शॉकच झाली, की अरे असं कोण सांगतं? तुमच्या सुट्ट्या तुम्ही वाया घालवू नका आणि ते पण मॅनेजर सांगतो. मला माहिती आहे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आनंद आणि म्हणजे आश्चर्य. अरे, असं असं सांगताय? सांगताय. हो. हं, त्यामुळे इथे सुट्ट्या घेणं हे कंपल्शन आहे. हं. तुम्हाला इतक्या सुट्ट्या दिल्या आहेत, तुम्ही त्या घ्या. त्या काही कॅरी फॉरवर्ड होत नाहीत, बरोबर. की तुम्ही पुढच्या वर्षी वापरा, साठवून ठेवा किंवा त्या एनकॅश करा. ही गोष्ट इथे होत नाही. हं, हं. ती भारतात तुम्हाला मिळतात खूप सर्व्हिस इंडस्ट्रीला कॅज्युअल लीव्हज असतात आणि दुसऱ्या टाईपच्या त्या तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. पण तिथे सुट्टी मागितली भारतात मॅनेजरला. आता पहिला प्रश्न असतो की कशासाठी हवी? हं, बरोबर. रिझन की काय कारण आहे? म्हणजे ते तुम्हाला अर्थात परत आता कल्चरचा भाग आला. अपेक्षा आहे की कशासाठी तुम्ही सुट्टी घेताय हे सांगणं आणि 3 आठवड्याची सुट्टी मागितली तर कशी-बशी 1 आठवड्याची मिळायची. बरोबर. लग्नासाठी पण मला फक्त 3 आठवडे सुट्टी मिळाली होती. आपल्या लग्नासाठी. आपल्या लग्नासाठी 3च आठवडे सुट्टी मिळाली होती. ते पण लग्न आहे म्हणून. हां. नाहीतर अशी एवढी मोठी सुट्टी तिथे मिळणं अशक्य आहे. म्हणजे भले तुमच्या सुट्ट्या पडल्यात तरी पण नाही मिळणार. परत त्याला कारण वर्क कल्चर, कॉम्पिटिशन, प्रेशर सगळंच. हं. हां, आपल्याकडे कामाचा लोड पण खूप खूप असतो असतो. बरेचदा हां. आणि ते पूर्ण करायचंच असतं. बरोबर. त्यामुळे ते सुट्ट्या घ्यायला मला अजून आठवतं, कारण तुला जेव्हा मेल आला होता पहिल्यांदा, हं. की "अरे पुष्कर, मला असा मेल आलाय, हो, हो. की सुट्ट्या घ्या." हो, असं कधी सांगितलं जातं का म्हणे, की सुट्ट्या घ्या? हो. हां. तर मला हां, मग तेच पहिल्या वर्षी सांगितलं तर मी खूप खुश झाले. अर्थात मी सगळ्या सुट्ट्या साठवल्या आपल्या भारताच्या ट्रिपसाठी आणि मी जवळ-जवळ 4 आठवडे सुट्टी घेतली होती भारतात आल्यावर. हो, हो, हो. आणि काही नाही, मला फक्त सांगावं लागलं की ही माझी ॲन्युअल लीव्ह आहे. काही रिझन नाही द्यायची गरज. फक्त सांगितलं मॅनेजरला, सिस्टममध्ये अप्लाय केल्या आणि त्या अप्रूव्ह झाल्या.